नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिस्तबद्ध भाजपमध्ये प्रदेशाचा प्रोटोकॉल गुंडाळला. प्रदेश स्तरावर घेतल्या गेली गंभीर दखल. गणेश उत्सवापूर्वी महापालिकेची स्वच्छतेकडे पाठ. कुणाच्या आदेशाने शहर ठेवले जात आहे अस्वच्छ. घरोघरी महालक्ष्मी गौरी आगमनाची तयारी. बाजारपेठेत नव्या मुखवट्यांची वाढली मागणी. गौरी आणि महालक्ष्मीच्या प्रसादासाठी साड्यांची खरेदी. संस्कारच्या दालनात महिलांची उत्साहात खरेदी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल. आता लाडक्या बहिणींना केवायसीची डोकेदुखी. आता सविस्तर बातम्या. भाजपमध्ये संघटनेच्या प्रोटोकॉलला तसे महत्व आहे, पण अकोल्यात संघटनेचा प्रोटोकॉल तोडला गेला. तो पण संघटन मंत्र्यांच्या उपस्थितीत. हा प्रोटोकॉल तोडल्याची चर्चा अधिक झाली आहे. काय झाले नेमके पाहूया. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापेक्षा भाजपाला आमदार रवींद्र चव्हाण हे मवाळ प्रदेशाध्यक्ष मिळाले आहे. त्यामुळे अकोल्यातील पश्चिम विदर्भातील वैद्यकीय आघाडीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचा फोटो लहान झाला. त्याचबरोबर राज्यातील सर्वोच्च नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या छोट्या फोटोंची चर्चा वैद्यकीय आघाडीच्या बैठकीत रंगली होती. त्याचबरोबर अकोल्याचे खासदार आणि आमदार यांचे फोटो मोठे चर्चेत असून जिल्ह्यातील इतर आमदारांना या बैठकीत स्थान नव्हते काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. संघटन मंत्र्यांच्या बोट चेप्या भूमिकेमुळे पक्षातील शिस्त बिघडल्याचा दावा भाजप नेत्यांनी खासगीत केला आहे. संघटन मंत्र्यांच्या देखत हे सर्व होत असताना त्यांची बोट कुठल्या दगडाखाली दबली आहेत अशी विचारणा आता होत आहे. पक्षातील नेते मंडळींचा फोटो आणि त्यांचा प्रोटोकॉल भंग झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्याचवेळी अकोल्यात प्रदेशाचे नियम लागू होत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही शहरातील अस्वच्छतेची समस्या कायम आहे. हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या गणेश उत्सवांपूर्वी शहराची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुणाच्या आदेशाने शहर अस्वच्छ ठेवले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील रस्त्यावर कचरा, घाण आणि अनारोग्य पसरले आहे. असे असतानाही स्वच्छता कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे स्वच्छता कंत्राटदारावर आयुक्तांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आजारपणाची भीती, कचरा आणि अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती वाढली आहे. गणेश उत्सवासाठी अनेक लोक एकत्र येतात. अशा वेळी अनारोग्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे शहरातील वातावरण दूषित झाले असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गणेश उत्सवाच्या आनंदी वातावरणात अशा अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. घरोघरी विशेषतः गौरी महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. यावर्षी बाजारपेठेत विविध आकर्षक आणि नाविन्यपूर्ण गौरी महालक्ष्मीचे मुखवटे दाखल झाले आहेत. विशेषतः जुन्या शहरातील मूर्तिकारांकडे मुखवट्यांसाठी गर्दी झालेली दिसते. गौरी गणपतीच्या मुखवट्यांची खरेदी करण्यासाठी लोक आपल्या कुटुंबासह येत आहेत. ज्यांच्याकडे परंपरागत मुखवटे खंडले त्यांच्याकडे नवीन मुखवटे घेतात. त्यांच्या मागणीप्रमाणे मुखवटे घडवीत जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. 400 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंतचे मुखवटे बाजारपेठेत आहे. अनेक भक्त हे लहान बाळांचे मुखवटे मागतात. त्यांच्यासाठी केवळ लहान बाळांचे मुखवटे विक्रीस उपलब्ध आहे. बाजारपेठेत यंदा वेगवेगळ्या शैलीतील गौरी महालक्ष्मीचे मुखवटे उपलब्ध आहेत.
राजेशाही पेशवाई थाटातील कोल्हापुरी, राजस्थानी आणि पारंपरिक मराठमोळ्या रूपात ही मुखवटे तयार करण्यात आले आहेत. विविध रंगांच्या साड्या, मोत्यांचे आणि कुंदनचे दागिने तसेच फुलांच्या माळांनी हे मुखवटे अधिकच सुंदर दिसत आहेत. गणपती गौराईचा पर्व अगदी जवळच आलेला आहे. सण उत्सवानी अकोल्याची बाजारपेठ अक्षरशः रंगलेली आहे. माझ्या बाजूला तुम्ही गौराईची सुंदर प्रतिमा बघताय. छान सजवलेली सुंदर मुखवटे, सुंदर ज्वेलरी, नक्षीकाम केलेलं, साड्यांनी सुंदर तिला सजवलेलं आहे. इव्हन की जोडव्यांपासून तर तिच्या पायाच्या पैंजणांपर्यंत महालक्ष्मी सजलेली आहे. आणखी बऱ्याच प्रतिक्रिया आपण इथे घेणार आहोत. आणि या शॉपमध्ये विशेष म्हणजे जेही दुकानं सजलेली आहेत आणि विशेष म्हणजे भाविकांची गर्दी सुद्धा इथे प्रचंड उसळलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच भक्तिमय वातावरणात भाविक भक्तांच्या काही भावना. महालक्ष्म्यांचा सीझन आता म्हणजे महालक्ष्म्यांचा मुहूर्त लवकरच जवळ येणार आहे आणि माहिती तुम्ही महालक्ष्म्यांची खरेदीच करायला आलेले आहेत. पण काय भक्तिमय एक वातावरण आहे किंवा काय भक्ती भावनेने तुम्ही महालक्ष्मींची खरेदी करता? मी आहे ना देवडाला राहतो. अच्छा. अकोट तालुक्यामध्ये देवडा गाव आहे आमचं. तर आम्ही म्हणजे हे मागच्या वर्षी इथंच सामान गेलेलं होतं महालक्ष्मीचं. तर आम्ही महालक्ष्मी बसवल्या तेव्हापासून असं खूप प्रसन्नता वाटते. आणि आम्ही बसवायचं कारण म्हणजे ही माझी मैत्रीण आहे. तर हिच्या म्हणजे स्वप्नामध्ये येत होते. माझ्या स्वप्नामध्ये ते मी टाळत नेलं. शेवटी मग असं लग्न झालं, म्हणजे पुतणीचं लग्न झालं. मग अशी बिमारी एक मागं एक सुरूच होतं. मग जेव्हा माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं हरण्याचं, त्या वर्षी माझ्या स्वप्नात आले म्हणे तू आम्हाला बसून नाही राहिली म्हणून तुला असं होऊन राहिलं. हा, मग तर मागच्या वर्षीपासून मी सुरुवात केली. दादाच्या दुकानातून सामान नेत आहे. मग आता मागच्या वर्षी ज्या मुखवटे तुम्ही नेले होते तेच यावर्षी करताय की नवीन घेताय? नाही, नवीन नाही, तेच. नाही, मागच्याच वर्षी नेले ना आम्ही. तर आता यंदा आम्ही हे सामान नेलं. ते दादा आम्हाला पद्धतशीर भावात लावतात आणि इथं आल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन पण खूप चांगलं असते. सर्व पद्धतशीर सांगतात, दाखवतात आम्हाला. बरं, साड्यांची खरेदी केली की नाही महालक्ष्मींसाठी? साड्यांची राहिली. आता सध्या काय घेतलेलं आहे तुम्ही? आम्ही हे घेतलं. साज घेतलाय पूर्ण लक्ष्मीबाईचा. अच्छा. आणि ते खालच्या पायल्या बिल्या घेतलं आणि ते जे राहिलं होतं ते घेतलं. खूप शांत वातावरण आहे. पासून हे दुकान आहे आणि खूप म्हणजे गिऱ्हाईके कुठून येतात आमच्याकडे. महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात, विदर्भात आलेलं आहे हे दुकान. बरोबर. आणि पुन्हा आम्ही जॉईंट आहे पुन्हा. अच्छा. सगळ्या म्हणजे दरवर्षी जेव्हा हे मुखवटे वगैरे भक्तांची अशी डिमांड राहते का तुम्हाला की मुखवटे दरवर्षी नवीनच पाहिजे म्हणून? नवीनच पाहिजे दरवर्षी. आणि दरवर्षी नवीन प्रकारचे येतात. कोल्हापूर, सोलापूर इकडचे असतात मुखवटे सर्व. आणि काही अमरावती पॅटर्न असते आणि अकोला पॅटर्न असे. साजमध्ये कुठला नवीन पॅटर्न तुम्ही महालक्ष्मींसाठी ठेवलाय? साजमध्ये यावर्षी आम्ही याचं आपलं लक्ष्मी हार, राणी हार, कोल्हापुरी साज, नथ, बिंदी पासून सर्व आमच्याकडे साहित्य असते. सगळं साजचं. आणि कारण आमच्या आतुरतेने गिऱ्हाईक आमच्याकडे आनंदाने येतात. आणि विशेष म्हणजे आमचं खूप जुनं दुकान आहे. आमचे जे भासरे आहे ते 75 वर्षाचे आहे. तेव्हापासून हे दुकान आधी आहे. म्हणजे हे भक्तिमय वातावरण पाहून तुम्हाला काय वाटतं? खूपच आनंद वाटतो आम्हाला. गिऱ्हाईक आले पाहिजे आणि सगळी प्रसन्न झाली पाहिजे. आमचा माल सेल झाला पाहिजे. आम्हाला त्याबद्दल खूप हे वाटते. साहित्य पूर्ण पापणीपासनं तर आणि पावलापर्यंत सगळं महालक्ष्म्यांचं साहित्य आहे आमच्याकडे. अच्छा. एकंदरीत सांगायचं उद्देश म्हणजे जी एक गृहिणी साज करते पासनं तर तिच्या पायाच्या जोडव्यांपर्यंत अगदी सगळा साज तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याला ग्राहकांनी हे दुकान आहे आणि त्या दुकानांमध्ये जेव्हा मी पाऊल टाकलं आहे तेव्हा सगळा साज शृंगार जी एक गृहिणी परिधान करते तेच एका महालक्ष्मीचा सगळा साज शृंगार तुम्ही आणलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला हे भक्तिमय वातावरणात ग्राहकांसोबत पूर्ण जुळून ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या व्हरायटीज देऊन? ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचा मनोभावे आम्हाला करायची संधी मिळते आणि त्यांचा दिवसेंदिवस विश्वास वाढत राहतो आणि आणखी त्यांना नवीन आभूषण देण्यात आम्हाला आणखी आवड होते. नक्कीच. बरं, यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कुठली डिमांड आहे ग्राहकांची की काका आम्हाला हे आणून द्या तुम्ही? नाही, महालक्ष्मीचे जे नवीन कलाकारांचे जे मुखवटे येतात आणि एक पाहिला की तसंच लोकांना आवडतात. त्या टाईपचे लोक त्यांना आपल्याकडे पुणे आणि स्पेन दुरून जे मुखवटे येतात ते पाहण्याचं त्यांना आणखी आकर्षण वाटते आणि ते बोलावून द्यावं लागतं. आमच्याकडे मे महिन्यापासून बुकिंग होते त्यांची. हो, त्यांचे म्हणजे क्वालिटी वगैरे असतात ते जे नेहमी येणारे असतात ते पाहून जातात आणि त्या प्रकारचे आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो.
नक्कीच खूपच छान. म्हणजे मे महिन्यापासून अक्षरशः बुकिंग होते महालक्ष्म्यांची आणि ती कुठे एकंदरीत केलेली जे ही आपण वेळ आहे ती वेळ आता संपलेली असते आणि महालक्ष्म्यांचा पर्व खूपच लवकर जवळ आलेला आहे आणि खूप सुंदर बाजारपेठ अकोल्याची रंगलेली आहे आणि या दुकानात सुद्धा गौराईचे प्रत्येक सामान इथे गौराई जी सजते ते प्रत्येक सामान इथे उपलब्ध आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज अकोला. गौरी महालक्ष्मीचा उत्सव हा कुटुंबातील आनंदाचे आणि एकत्रीकरणाचे प्रतीक आहे. घरात गौरीचे आगमन म्हणजे समृद्धी आणि आनंदाचे स्वागत. यामुळे अनेक कुटुंबियांमध्ये मुखवट्यांची निवड करण्यापासून ते त्यांच्या सजावटीपर्यंत एक विशेष उत्साह दिसून येतो. मुखवट्यांच्या खरेदीसोबतच सजावटीचे साहित्य, दागिने आणि आकर्षक वस्त्रेही मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत, ज्यामुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवाच्या तयारीमुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर सामाजिक आणि आर्थिक उलाढालींनाही चालना मिळत आहे. गौरी महालक्ष्मीच्या आगमनापूर्वी महिलांचे पाय वळतात ते अकोल्यातील भड्या साड्यांच्या दुकानदारांकडे. अकोल्यातील संस्कार नव्या दालनात तशीच रोजच गर्दी असते, पण महालक्ष्मीनिमित्त नवा स्टॉक महिलांसाठी खरेदीच्या आनंदाची पर्वणी ठरत आहे. रंगबेरंगी साड्या, आकर्षक दागिन्यांनी महालक्ष्मी अर्थात गौराईंना सजविले जात आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते गौराईसाठीची साडी आणि त्या साडीच्या निवडीसाठी मातृशक्तीने अकोल्यात संस्कार या भव्य दालनाची पसंती यंदा दाखवल्याचे चित्र आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी थेट महालक्ष्मीच्या उपासकांबरोबर संस्कार या भव्य दालनातील इतर साड्यांचा घेतलेला हा आढावा. मला असं वाटतं की तुम्ही महालक्ष्मींचीच तयारीसाठी इथे आलेला आहेत साडी घेण्यासाठी. किती श्रद्धा आहे आपली महालक्ष्म्यांप्रती? दरवर्षी साड्या घेता की काय वाटतं तुम्हाला? चांगलंच वाटते साडी घेताना. नक्कीच. आणि कुठलं फॅब्रिक तुम्हाला नेमकं आवडते साडी घेताना? कुठली चॉईस तुम्ही करता साडीची? महालक्ष्मीसाठी ह्याच काठापदराच्या. बरोबर आहे. मग काठापदर सिल्क मधून, कॉटन मधून, कशामधनं घेता? सिल्क सारखं. एक उत्सुकता असते आपली, श्रद्धा असते, त्यानुसार आपली पूर्ण तयारी चालू राहते. नक्कीच. हा त्या मनाची तगमग वगैरे ती शांत होऊन जाते. बरोबर आहे. सध्या गणपती आणि गौराईचा महोत्सव सुरू आहे आणि लवकरच गौराईचं आगमन होणार आहे आणि येत्या 2 दिवसावरती गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगाने अकोला या बाजारपेठांमध्ये असंख्य गर्दी उसळलेली आहे. आपण सध्या संस्कार या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि जेमतेम साड्यांची व्हरायटीज काय आहे, फॅब्रिकची डिमांड लेडीज कुठल्या करत आहेत आणि काठापदरला किती जास्त डिमांड आहे, काठापदरामध्ये सुद्धा लेडीज काय काय व्हरायटीज मागतायत, हे सगळं आपण संस्कार या शॉपमध्ये जोडलेलं आहोत आणि या सरांशी आपण सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता एकंदरीत गर्दी बघता तर माझ्यासमोर प्रचंड लेडीज जुळलेल्या आहेत. गणपती गौराई महोत्सव हा लवकरच समोर आलेला आहे, तर कुठली एक डिमांड आहे की या शॉपमध्ये केली जाते साड्यांची? काठपदरमध्ये सिल्कच्या साड्या. अच्छा, काठपदरमध्ये सिल्कच्या साड्या. आणि फॅब्रिक वगैरे कुठलं लेडीज मागतायत? फॅब्रिक सिल्कमध्ये जास्त चालते त्याच्यात. अच्छा. आणि आता ज्या समजा ही साड्या मी बघते, ही जी गर्दी बघते, याच्यापेक्षा जास्त डिमांड मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी डिमांड जास्ती वाढली आहे का? यावर्षी जास्त डिमांड वाढली. आणखी लेडीजची डिमांड काय आहे? सिल्क, कोणी फॅन्सी साड्या पण घेते. मारवाडी लोक फॅन्सी साड्या मागतात, जसं वर्कमध्ये वगैरे. फॅन्सीमधून नेमकं त्यांना फॅब्रिक कुठलं लागतं? जॉर्जेट, क्रेप जास्त चालते सॉफ्ट कपड्यामध्ये. आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की सरांचं असं म्हणणं आहे की मारवाडी जो हा समाज आहे हा फॅब्रिकमध्ये जॉर्जेट वगैरे खूप जास्त डिमांड आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन ज्या लेडीज आहेत त्यांची काठापदरमध्ये खूप जास्त डिमांड आहे, सिल्कमधून जास्त डिमांड आहे. सिल्कमध्ये जास्त चालते मॅडम. नक्कीच. हे जे आपण संस्कार या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि इथलं साडीची व्हरायटीज तुम्ही बघू शकता. सिल्क पॅटर्न हे आहे. 600ला कॉम्बो आहे. अच्छा अच्छा, 600 मध्ये कंबो देत आहेत हे आपल्याला. आणि एकंदरीत सांगायचं माझं इंटेन्शन बघा की दुकानातली शॉपमधली गर्दी अजून कमी होत नाहीये. आणि हे पॅटर्न आहे सोरस्की वर्कमध्ये. 425ला एक साडी. सोरस्की वर्क म्हणजे नवीन पॅटर्न आहे का? हो, स्टोन वर्क. अच्छा, महालक्ष्म्यांना हे जास्त चालते. जोडीच्या जोडीच चालते याच्यामध्ये. एक पॅटर्न आहे हे ब्रॉकेटमध्ये, हे पण चालते त्याच्यात जास्त. अच्छा, ब्रॉकेट म्हणजे 499 रुपयाला नवीन पॅटर्न आहे सिल्वर वर्कमध्ये. व्हेरायटी भरपूर मिळणार, खूप छान कलेक्शन आहे.
अच्छा, ब्रॉकेट्समधून नवीन पॅटर्न इथे आलेले आहेत आणि व्हरायटीज तुम्ही बघू शकता. आमच्या सरांनी तुम्हाला दाखवलाय. 4 कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि हे चंद्रकोर पण खूप चालत आहे. वाव, सुरेख. महालक्ष्म्यांच्या हिशोबाने याच्यात आम्ही 20% ऑफ देत आहे. 999ला 20% ऑफ. अच्छा, महालक्ष्मीच्या शुभमुहूर्तावर 20% शुभमुहूर्तावर. ऑफ. कलर एक से एक आहे त्याच्यामध्ये. मस्त कलेक्शन आहे. याच्यात 15 शेड येतील. तर हा एकंदरीत हे जे सगळे तुम्ही मला कलर दाखवलेले आहेत आणि हे सगळे सेट चंद्रकोरमधून आपण सध्या व्हरायटीज बघतो आहोत. सगळे कलर सरांनी दाखवलेले आहेत. हा जो उत्साह आहे, लेडीज ज्या डिमांड करता आहे, तुम्हाला ही नवीन नवीन व्हरायटीज दाखवायला सुद्धा आनंद होत असेल. हो, खूप आनंद होतो आणि त्यातल्यात महालक्ष्म्यांची जोडी म्हटलं की आम्हाला खूप जास्त आनंद होतो. किंवा आपल्या शॉपमधून साड्या गेल्या पाहिजे महालक्ष्म्यांसाठी. नक्कीच. एकंदरीत आढावा घेतलाय आपण. संस्कार शॉपमध्ये आपण आलेलो आहोत. चंद्रकोर मधून सुंदर पैठणी एक माझ्यासोबत आहे आणि त्याचे पूर्ण कलर आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर मीही नक्की तुम्हाला सांगेल की एकदा पूर्ण अकोलेकरांनी गणपती गौराईचं शुभमुहूर्त सध्या इथे जोडून आलेलं आहे आणि आपण संस्कार शॉपमध्ये आहोत. एकदा तरी व्हिजिट इथे द्यायलाच पाहिजे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज, अकोला. यावर्षी गौरी महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त होम डेकोरेशनचा नवा ट्रेंड दिसून येत आहे. मुखवट्यांच्या सजावटीसोबतच घराला पारंपरिक आणि आधुनिक लुक देण्यासाठी महिला खास वस्तूंची खरेदी करत आहेत. रंगबेरंगी पडदे, दिवे, फुलांचे हार आणि इतर कलात्मक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या सजावटीच्या माध्यमातून महिला आपल्या कलात्मकतेला आणि सर्जनशीलतेचा वाव देत आहेत. गौरी महालक्ष्मीचा हा उत्सव केवळ धार्मिक नाही, तर महिलांसाठी एकत्र येण्याचा, आपल्या कलागुणांना वाव देण्याचा आणि आनंदाने साजरा करण्याचा एक सुंदर क्षण आहे. गणेश उत्सवाला काहीच दिवस शिल्लक असताना त्यापूर्वी येणाऱ्या हरतालिकेच्या सणामुळे सध्या शहरात धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हरतालिकेचा उपवास आणि पूजा करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली आहे. पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला हरतालिका व्रत मोठ्या श्रद्धेने करतात. यासाठी लागणारे विविध साहित्य जसे की मातीचे शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती, बेलपत्र, तुळस, विविध प्रकारची फुले, दुर्वा तसेच पूजेच्या इतर वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांनाही हरतालिकेच्या साहित्यांचे स्टॉल लावले आहेत. दरवर्षी हरतालिकेच्या आदल्या दिवशी आमच्याकडे मोठी गर्दी असते. महिला आवर्जून पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. यावर्षीही उत्साह चांगला आहे, असे एका विक्रेत्याने सांगितले. हरतालिका व्रतासाठी लागणारे साहित्य जसे की बेलपत्र, दुर्वा, विविध प्रकारची फुले, केळीचे खांब तसेच मातीचे शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी महिलांचा उत्साह शिगेला पोचला आहे. हरतालिकेचा उपवास हा केवळ एक धार्मिक विधी नसून पती पत्नीच्या नात्यातील दृढता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. या व्रतामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढतो आणि महिलांना एक वेगळीच ऊर्जा मिळते. हरतालिका सणानंतर लगेचच गणेश उत्सव सुरू होत असल्याने दोन्ही सणांच्या तयारीमुळे शहरात चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. ढोल ताशांचा दणदणाट, आसमंत भेदणाऱ्या घोषणा आणि भक्तिरसात न्हावून निघालेली हजारो भाविकांची गर्दी हे दृश्य होते सुधीर कॉलनीतील सुखकर्ता गणेश मूर्तीच्या भव्य आगमन सोहळ्याचे. श्री राम प्रतिष्ठान मंडळाने यंदा 18 फूट उंचीच्या दत्तरूपी गणपतीची मूर्ती बसवून केवळ भव्यतेचाच नाही तर भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा आदर्शही उभा केला आहे.
रविवारी सायंकाळी मूर्ती मिरवणुकीत दाखल होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि योद्धा ढोल पथक अकोलाच्या वादनाने संपूर्ण सुधीर कॉलनी दुमदुमली. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसत होता. या भव्य मूर्तीला मंडपात आणण्यासाठी शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलांनी फुलांची उधळण केली तर लहानग्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. ही मिरवणूक फक्त एका मूर्तीची नव्हती, तर ती होती अनेक वर्षापासून जपलेल्या परंपरेची, श्रद्धेची आणि सामाजिक बांधिलकीची. मंडपातील रोषणाई आणि तोरणांनी वातावरण आणखीच मंगलमय झाले होते. यावर्षी मंडळाने निवडलेली दत्तरूपी गणपती ही संकल्पना खास असून ती मूर्तीची उंची आणि सुंदर कलाकुसरीमुळे शहराचे मुख्य आकर्षण बनली आहे. मंडळाचे अध्यक्ष अक्षय शिवदास पवार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्यतेसोबत समाजसेवेचे व्रत जपणार आहे. श्री राम प्रतिष्ठान मंडळ केवळ उत्सवापुरते मर्यादित राहत नाही, तर ते समाजासाठी काम करते. गणेश उत्सवाच्या या 12व्या वर्षातही मंडळाने अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, 4 दिवस गोरगरिबांना अन्नदान, मोफत संपूर्ण शरीराची तपासणी या उपक्रमांमधून मंडळ गणेश भक्तीसोबतच माणुसकीचा संदेशही देत आहे. आगमन सोहळ्यापूर्वी हजारो भाविकांनी सुखकर्ताच्या दर्शनासाठी गर्दी केली आणि विधिवत पूजा झाल्यानंतर बाप्पा भक्तिमय वातावरणात विराजमान होतील. पंचायत समिती चौकातील युवा पिढी या गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे 58वे वर्ष आहे. गणपती आकर्षक मूर्ती आणि धूमधडाक्यात मंडप स्थळासाठी निघाली आहे. अतिशय रेखीव अशी गणेश मूर्ती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या स्वागतात युवा पिढी गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. गणेश उत्सवाचा आनंदोत्सव सुरू होत असताना शहरातील युवा पिढी गणेश उत्सव मंडळाने आपल्या सामाजिक कार्यामुळे माणुसकीचा आदर्श उभा केला आहे. केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवून ही टीम खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा संदेश देत आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही टीम सामाजिक बांधिलकी जपत आहे. संस्थेचे सदस्य सिद्धार्थ रुंगटा, नमन रुंगटा, मयूर अग्रवाल, डॉक्टर पियुष गुप्ता, निलेश सोनी, राजेश अलंकार, राजेश वर्मा, प्रवीण अग्रवाल, रोहित गुप्ता, अंकुर अग्रवाल, जतीन अग्रवाल आणि हितेश अग्रवाल यासारख्या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. केवळ उत्सवाच्या दिवसातच नाही, तर नियमितपणे गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करून ही संस्था भुकेल्या पोटाला आधार देत आहे. गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ही टीम अनेक जीव वाचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. अनाथ आश्रमातील मुलांना मदत करून त्यांच्या गरजा पूर्ण करून ही संस्था त्यांना एक उबदार आणि सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करते. हे सर्व कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकाला गणेश उत्सवाचा आनंद अनुभवता यावा यासाठी केले जात आहे. युवा पिढी गणेश उत्सव मंडळाच्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने समाजातील दुःख दूर होऊन सर्वत्र आनंदाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होत आहे. यंदा अतिशय दिमाखदार आगमन बाप्पांचे झाले असून मंडळांमध्ये नवचैतन्य आहे.
बार्शी टाकळी शहरातील किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्नेही गणपती बाप्पा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर पूर्वा बगडेकर यांनी विद्यार्थ्यांना एकापेक्षा एक सुंदर पर्यावरण स्नेही मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बार्शी टाकळीमध्ये नुकतेच विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत 10 वर्षीय मास्टर ट्रेनर पूर्वा बगडेकर यांनी मार्गदर्शन केले. पूर्वा बगडेकर यांनी आतापर्यंत राज्यात विविध कार्यशाळांच्या माध्यमातून 50,000हून अधिक विद्यार्थ्यांना पर्यावरण स्नेही गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन UK मध्ये नोंदवले गेले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे निसर्गाचे होणारे नुकसान लक्षात घेता किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूलने पर्यावरण स्नेही गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले. विद्यार्थी तसेच पालकांनीही पर्यावरण स्नेही बाप्पांच्या मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. मूर्ती तयार झाल्यावर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. सर्व पालकांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी उपस्थित आमचे प्रतिनिधी आजम खान यांनी मास्टर ट्रेनर पूर्वा बगडेकर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा तिने लहानपणापासून मूर्ती बनवण्यामध्ये असलेली आवड आणि तिला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल माहिती दिली. किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बार्शी टाकळी इथं आज आपली अकोल्यावरून पूर्वा बागडेकर इथं आलेली आहे. गणपती कसे बनवायचे हे यांना आज या किट्समध्ये सगळ्यांना दाखवलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गणपती बनवले आहेत त्या विद्यार्थ्यांना इथं आज गिफ्ट वाटप करलेले आहेत. तर बाई, तुला हे केव्हापासून छंद लागलेला आहे? मी जेव्हा लहान होती म्हणजे आई बाबा तेव्हा गणपतीचं काम करायचे, ते आताही करतात. तर त्यांना बघून बघून माझा तो छंद तयार झाला की आपण पण काहीतरी करायला पाहिजे. मग मी थोडं थोडं डेव्हलप करत गेली. मग बाबांना एक दिवस दाखवला. मग बाबा म्हणत होते तुला मी पूर्ण प्रोसेसच शिकवतो ना, मग नॉर्मली गणपती कसा बनवायचा. मग त्यांनी प्रोसेस शिकवणं सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर मला मी आतापर्यंत पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, शेगाव अशा मोठ्या मोठ्या शहरात जाऊन शिकवलेलं आहे. आणि आतापर्यंत माझे 50,000 विद्यार्थी शिकून झालेले आहेत आणि ही माझी 109th वर्कशॉप होता. यावेळी पूर्वाचे वडील म्हणाले की मुलांच्या आवडीच्या खेळांना किंवा कलेला सर्व पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमची मुलगी ही पूर्ण गणपती बनवते व्यवस्थित, तर याला तुम्ही किती प्रोत्साहन करत आहेत? तिला आवड आहे आणि असं वाटते की नवीन काहीतरी करेल, चांगल्या पर्यावरणासाठी काम करते, तर तिला प्रोत्साहन देणं आपलं गरजेचं काम आहे. आणि इतक्या छोट्या वयात जर का ती असा इनिशिएटिव्ह घेतेय की पर्यावरणासाठी काम करते, शिल्पकला करते, तर माझं एक चांगलं मला असं वाटलं की नाही, तिला आपण स्टेज दिलं पाहिजे, लोकांपर्यंत तिची कला पोचली पाहिजे. आणि मी ती पोचवली. जवळपास 5 वर्षापासून ती काम करते. पहिलीत होती तेव्हा तिचा पहिला सेमिनार झाला आणि आज ती या पूर्वी कुठे कुठे सेमिनार केलेले आहेत? आतापर्यंत तिनं मुंबई, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर नागपूर, अमरावती, असे म्हणजे नागपूर पासून तर मुंबई पर्यंत पूर्ण महाराष्ट्र फिरून काढलं. तिला आतापर्यंत बक्षीस कुठं कुठं भेटलेले आहेत व कोणकोणते भेटलेले आहेत? तिला आतापर्यंत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तिचं नाव नोंदवलं गेलेलं आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे. आणि प्रेस्टिजियस महाराष्ट्राचा नारी सन्मान पुरस्कार सुद्धा तिला प्राप्त आहे ADT बारामती कडून. आणखी तामिळनाडू कडून तिला कलारत्नम अवॉर्ड सुद्धा प्राप्त आहे. असे विविध आहेत, खूप सारे आहेत. तिचे अवॉर्ड्स आज घरी बघाल तर म्हणजे एक रूम भरेल एवढे तिच्याकडे सध्या अवॉर्ड उपलब्ध आहेत. शाळेच्या प्राचार्य प्रियंका गावंडे यांनीही सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांसाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम आयोजित करतो, ज्यामुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेलाही वाव मिळतो. मॅडम, आपण प्रिन्सिपल आहात. पूर्वाला इथं बोलवायचं तुम्हाला कोण सुचवलेलं आहे व तुमच्या मनात कसं आलेलं आहे? ऍक्च्युली सर, मी तिचं नाव ऐकलेलं होतं आणि तिचं एज जे आहे ते एकदम छोटं आहे आणि या एज मध्ये ती मुलांसाठी एक प्रोत्साहन आणि एक मार्गदर्शक ठरू शकते. आणि तिचं जे गणपती बनवण्याची पद्धती आहे ती इको फ्रेंडली आहे, जी आताच्या जगामध्ये जे प्रदूषण वाढत आहे आणि जे प्लास्टर ऑफ पॅरिसनी गणपती बनतात ते डिझॉल्व्ह होत नाही. आणि तिचे जे शाडू मातीचे गणपती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मुलांचा बाप्पा हा
किती लाडाचा असतो. म्हणून आम्ही तिला ते तिचं नाव ऐकल्यानंतर तिला तिच्या पॅरेंट्सला विचारून बघितलं. ते म्हणाले छान आहे आणि मुलं ती तिच्याच एजचे मुलं आहेत आणि ती त्यांना छान प्रकारे सांगू शकते आणि मुलांनाही एक तिला बघून आपणही असं काहीतरी केलं पाहिजे असं एक प्रोत्साहन पण मिळू शकते. म्हणून मग आम्ही तिला बोलावलं आणि त्यांनी आनंदाने हो म्हटलं. किती विद्यार्थ्यांनी चांगले गणपती बनवले, बक्षीस किती विद्यार्थ्यांना भेटण्यात आले? 6 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आलेलं आहे. पूर्वाकडून मिळालेलं आहे त्यांना आणि पूर्वाला आम्ही आमच्या शाळेतर्फे एक छोटीशी भेट देण्यात आलेली आहे. मी बार्शीकडून आझम खान, तालुका प्रतिनिधी, RRC न्यूज सिटी चॅनल. कार्यक्रमात प्रथम क्रमांक कृष्णाली काकड, द्वितीय क्रमांक गायत्री अग्रवाल, तृतीय क्रमांक आर्य चालकर आणि चतुर्थ क्रमांक आराध्या बोडे यांनी पटकावला. तर यश बोबडे आणि सोहन गाडगे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव गावंडे, सचिव योगेश गावंडे, उपप्राचार्य जयश्री ढगे यांच्यासह शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अकोल्यात तुम्ही कधी तुमच्या आवडीचे कपडे किलोच्या दरात घेतले आहेत का? यांचे उत्तर नकारार्थी असेल, पण आता अकोल्यात किलोच्या दरात कपडे उपलब्ध झाले आहेत. गणेश उत्सवानिमित्त ऑल ब्रँड मेगा सेलच्या माध्यमातून 999 रुपये किलोच्या दरात तुम्हाला कपडे मिळणार आहेत. गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी खास संधी घेऊन दुर्गा चौकातील हॉटेल इंद्रप्रस्थ येथे 26 ते 31 ऑगस्ट दरम्यान ऑल ब्रँड मेगा सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या मेगा सेलचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांना ऑल फॅक्टरी आउटलेट्स जेंट्स, लेडीज आणि किड्सवेअर फक्त 999 रुपये प्रति किलो दराने खरेदी करता येणार आहे. सणासुदीच्या दिवसात कपड्यांची खरेदी स्वस्त आणि सोयीस्कर व्हावी या उद्देशाने ही खास ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी थेट हॉटेल इंद्रप्रस्थ येथे भेट द्यावी. या मेगा सेलमध्ये आकर्षक ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन 26 ते 31 ऑगस्ट दरम्यान अकोला आणि परिसरातील ग्राहकांना ऑफरचा लाभ मिळेल. ऑल फॅक्टरी आउटलेट्स जेंट्स, लेडीज आणि किड्सवेअर 999 रुपयात 1 किलो दराने मिळतील. यासाठी ग्राहकांनी दुर्गा चौकातील हॉटेल इंद्रप्रस्थ येथे संपर्क साधावा. यासाठी 99 79 14 10 आणि 04 क्रमांकावर संपर्क साधणे सोयीचे होईल. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. खामगाव अकोला महामार्गावरील जयपूर लांडे फाट्याजवळ आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. धुळ्याहून अमरावतीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अपघातग्रस्त ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमधील गॅस अचानक संपल्याने त्याचा अपघात झाला होता आणि तो ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. आज पहाटे MH18 AU 9559 या क्रमांकाची इनोव्हा कार धुळ्यातून अमरावतीकडे जात असताना चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोर अचानकपणे उभा असलेला ट्रक दिसल्याने इनोव्हा कारची त्याला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कारचे इंजिन पूर्णपणे तुटले. अपघातानंतर बडनेरा येथील 45 वर्षीय चालक प्रफुल्ल भेंडे गाडीत अडकून पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर ट्रक चालकांनी तत्काळ मदत करून त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या प्रफुल्ल भेंडे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. एका बाजूला देशातील सर्वोच्च न्यायालय भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवत असतात. दुसऱ्या बाजूला स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अकोल्यातील नागरिक, विशेषतः विद्यार्थी, मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली जगत आहेत.
बलोदे लेआउट परिसरात गेल्या 3 दिवसात 4 शाळकरी विद्यार्थ्यांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर सुनावणी करताना ॲनिमल बर्थ कंट्रोल नियमांवर भर दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडणे आवश्यक आहे. यामागचा उद्देश त्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि त्यांना रोगांपासून सुरक्षित ठेवणे हा आहे. मात्र अकोला शहरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. परिणामी कुत्र्यांची संख्या वाढत असून ते अधिक आक्रमक झाले आहेत. न्यायालयाने आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा व भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू नये असे निर्देश दिले असताना त्याकडे अकोला महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. गेल्या 3 ते 4 दिवसात बलोदे लेआउट परिसरात मोकाट कुत्र्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांच्या पायाचे लचके तोडले आहेत. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या हल्ल्यामुळे पालक आपल्या मुलांना घराबाहेर पाठवण्यास घाबरत आहेत. महापालिकेने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ कागदोपत्री योजना न राबवता प्रत्यक्षात ठोस पावले उचलावीत अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. मजुरीचे पैसे आणण्यासाठी शेतात गेलेल्या अकोट तालुक्यातील केलपणी येथील एका तरुणावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसखोरी करत आहेत, ज्यामुळे अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. केलपाणी येथील रहिवासी गोविंद धांडे आपल्या सासरवाडीत आले असताना त्यांनी परिसरातील शेतात मजुरीचे काम केले होते. मजुरीचे पैसे घेण्यासाठी ते शेतमालकाच्या घरी जात असताना अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि अस्वलाला हुसकावून लावले. त्यामुळे धांडे यांचा जीव वाचला. जखमी अवस्थेतील धांडे यांना तत्काळ अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता वन विभागाने तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गावाचे पोलीस पाटील हे गोविंद जयराम धांडे हे शानूर येथील जवई आहे आणि ते त्यांच्या सासरवाडीला होते मुक्कामी आणि तिथून ते काम केले होते. ते मजुरीच्या पैशासाठी ते जात होते राणापूरला. तर रस्त्यावर त्यांच्यावर आता एकाएकी अस्वलांना अटॅक केली. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी करत असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत. या बोगस लाभार्थ्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेतून 26,34,000 बोगस महिलांनी लाभ घेतला असल्याचे समोर आले होते. यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र लाडक्या बहिणींचे नियम डावलून जे लाभ घेतात त्यांचे धाबे दणाणणार आहेत. आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करून फेरपडताळणी केली जाणार आहे. यामुळे आणखीन काही बोगस लाभार्थींची माहिती समोर येईल. जर तुम्ही हे वेळेत केलं नाही तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे आता सर्व महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे. लवकरच ही प्रोसेस सुरू केली जाईल. राज्य सरकारकडून ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांची कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या केवायसी तपासणीत वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत. कुटुंबात आयकर भरतात. माजी, सध्याच्या आमदार, सांसद किंवा उच्च पदस्थ सरकारचे अधिकारी आहेत. कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन आहे. ज्या महिलांना इतर योजना अंतर्गत दरमहा लाभ उपलब्ध आहे अशा महिलांना वगळणार. ज्या महिला लग्नानंतर महाराष्ट्र सोडून इतर राज्यात स्थलांतरित झाल्या त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे. त्यामुळे आता केवायसी झाल्यानंतरच काय ते लाडक्या बहिणींच्या पदरी पडणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन.
शिस्तबद्ध भाजपमध्ये प्रदेशाचा प्रोटोकॉल गुंडाळला, प्रदेश स्तरावर घेतल्या गेली गंभीर दखल. गणेशोत्सवापूर्वी महापालिकेची स्वच्छतेकडे पाठ, कुणाच्या आदेशाने शहर ठेवले जात आहे अस्वच्छ. घरोघरी महालक्ष्मी गौरी आगमनाची तयारी, बाजारपेठेत नव्या मुखवट्यांची वाढली मागणी. गौरी आणि महालक्ष्मीच्या प्रसादासाठी साड्यांची खरेदी, संस्कारच्या दालनात महिलांची उत्साहात खरेदी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, आता लाडक्या बहिणींना केवायसीची डोकेदुखी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,37,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.